श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्यो नमः। नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, हे मुनिवर्य तुमचा विजय असो। या भवसागरातून आम्हाला पार करणारे तुम्हीच आहात। श्री गुरुचरित्र रूपी सुधारू श्रवण करण्याचे भाग्य आम्हाला आपल्यामुळेच लाभले आहे। गुरुचरित्र ही कामधेनू आहे, याचे कितीही श्रवण केल्यास मन तृप्त होत नाही, उलट पुढील कथा भाग ऐकण्याची इच्छा वाढतच जाते। माझे चित्त श्री गुरुचरणी स्थिर झाले आहे, मात्र अंतःकरण अतृप्त आहे। तेव्हा कृपया आम्हाला कथामृत श्रवणाचा अधिक आनंद मिळू द्यावा। अशा प्रकारे विनवणी करून नामधारक शिष्य सद्गुरूंच्या पाया पडता झाला। शिष्याचे बोलणे ऐकून तृप्त झालेल्या सिद्धमुनींनी कथाभाग विस्तारपूर्वक सांगण्यास प्रारंभ केला। त्यास आता सावध चित्ताने ऐकावे। ते म्हणाले, शिष्या, तुझी वाणी धन्य आहे। श्री गुरुचरणी तुझी अनन्य भक्ती आहे, त्यामुळेच माझी चेतना शक्ती जागृत झाली असल्याने मी श्री गुरुचरित्राचा स्मरणपूर्वक आठव करून तुला त्याविषयी कथन करतो। भिल्लवडी स्थानाचा महिमा मी तुला सांगितला आहे, आता त्या पुढील चरित्र कथन करतो, ते एकाग्र चित्ताने श्रवण कर। तेथे श्री गुरु काही काल गुप्त अवस्थेत होते। पुढे प्रकट झाल्यानंतर ते तिथून पुढील मार्गाने प्रयाग करते झाले। भक्तांवर कृपा करण्याच्या हेतूने तीर्थाटनास निघालेले श्री गुरु दक्षिण वाराणसी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वरुणा नदीच्या संगमापाशी आले। पुढे कृष्णा नदीच्या प्रवाहाजवळील सर्व तीर्थे पाहून पंचगंगा संगमावर नृसिंहवाडी कोल्हापूर येथे आलेले श्री गुरु तेथे 12 वर्षे वास्तव करते झाले। हे तीर्थ पंचगंगा संगम अनुपम्य मनोहर असून काशी क्षेत्राप्रमाणे अविमुक्त आणि प्रयाग तीर्थासमान पुण्यप्रद असल्याने श्री गुरूंनी तेथे वास्तव्य केले। पूर्वरपूर हे गाव कुरुक्षेत्रा इतके आणि पंचगंगा संगम त्याहीपेक्षा पुण्यतीर्थ मानले जाते। हे तीर्थ कुरुक्षेत्राहून अधिक पुण्यप्रद आहे। अन्य तीर्थ या पंचगंगा तीर्था इतके महात्म्य राखणारे नाहीत। या पंचगंगा नदीची थोरवी अगाध आहे। पुराणांमध्ये या नदीला 5 नावाने ओळखले जाते: शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती। या 5ही नद्या मिळून महापातकांचा नाश करणारे तीर्थ म्हणून पंचगंगा हे नाव विख्यात झाले। अशी ही पंचगंगा प्रयाग क्षेत्राहून कृष्णा नदीस भेटावयास आली आणि संगमस्थानास मनोहर करती झाली। अमरापूर हे गाव अनुपम्य स्थान आहे आणि ते प्रयाग संगमाप्रमाणे मनोहर आहे। येथील औदुंबर वृक्ष साक्षात कल्पतरू आहे। तेथील संगमावर श्री अमरेश्वर देवाचे स्थान आहे। काशी क्षेत्री असलेल्या गंगा नदी समान असलेले हे पंचनदी संगमाचे महात्म्य अतिशय पुण्यप्रद आहे। अमरेश्वराच्या सानिध्यात 64 योगिनींचे वास्तव्य आहे आणि येथे निर्गुण स्वरूपातील शक्तितीर्थ प्रख्यात आहे। साक्षात काशी विश्वनाथ म्हणून ख्यातकीर्त असलेले मनोहर अमरेश्वर लिंग पूजनीय आहे। त्यास नित्य नेमपूर्वक वंदन करावे। प्रयाग तीर्थामध्ये माघ स्नान केले असता जे पुण्य प्राप्त होते, त्याच्या शतपटीने पुण्य या स्थानी प्राप्त होते। प्रयाग तीर्थासमान विख्यात असलेल्या या संगम तीर्थस्थानी असलेला अमरेश्वर परब्रह्म स्वरूप आहे। या स्थानी वसलेली कोटी तीर्थे निर्गुण स्वरूपात आहेत आणि गंगा नदी येथे वेणी नदीसहित दक्षिणेस अनुसरून वाहते आहे। येथे अनेक तीर्थे आहेत, मात्र त्याविषयी समग्र सांगू पाहिल्यास ग्रंथ विस्तार होईल। या कारणाने कृष्णा प्रवाहातील प्रमुख 8 तीर्थांविषयी सांगतो। उत्तर दिशेकडील कृष्णा येथे पश्चिमाभिमुख होऊन वाहते। येथे असलेले शुक्ल तीर्थ ब्रह्महत्येचे पाप नष्ट करते। औदुंबरच्या निकट एकाहून एक सरस अशी 3 मनोहर तीर्थे आहेत। अमरेश्वर सन्निध असलेल्या या तीर्थाची नावे पापविनाशी, काम्य आणि सिद्धवरद अशी आहेत। पुढे संगमस्थानानजीक 6 काठांवर प्रयाग, शक्ती, अमर आणि कोठी अशी तीर्थे आहेत। या संगमावर अपार तीर्थे आहेत, त्याविषयी विस्तृत सांगणे शक्य होणार नाही। मात्र या स्थानी श्री गुरु 12 वर्षे राहिले ते महत्त्वाचे आहे। कृष्णा, वेणी आणि पंचगंगा मिळून येथे जेथे 7 नद्यांचा संगम होतो, त्या तीर्थाचा महिमा तो काय सांगावा। या सिद्धस्थानावर स्नान केल्यास ब्रह्महत्यादी पापे जळून जातात आणि सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतात। या तीर्थाविषयी किती आणि काय सांगावे, याचा महिमा कसा वर्णावा। या तीर्थ परिसराचे दर्शन करता सर्व इच्छा पूर्ण होतात। मग स्नान केल्याने किती पुण्य मिळेल, काय मिळेल। येथील औदुंबर वृक्ष साक्षात कल्पतरू आहे। श्री गुरूंनीही गुप्त रूपाने वास्तव्य करण्यास हे स्थान निवडले। भक्तजनांचा आधार होण्यासाठी हे स्थान योग्य ठरणार असल्याने श्री गुरु येथे प्रकट झाले। पुढे येथे वास्तव्यास असताना श्री गुरु भिक्षा मागावयास अमरापूर येथे जात असत। गावामध्ये वेदाभ्यास करणारा एक ब्राह्मण त्याच्या पतिभक्तिपरायण पत्नी समवेत
सोबत राहत होता. सात्विक वृत्तीचा निष्ठापूर्वक नित्यकर्म करणारा तो ब्राह्मण कोरड्या भिक्षेवर उपजीविका चालवित होता. त्याच्या घराजवळ घेवड्याचा वेल होता. त्यास लागलेल्या शेंगा त्याला त्याच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडत असत. कधी योग्य भिक्षा न मिळाल्यास तो शेंगा खाऊन पोट भरीत असे. अशा रीतीने तो याचक वृत्तीने उदरनिर्वाह करणारा ब्राह्मण पंचमहायज्ञ आणि अतिथी पूजन करून दिनकर्म चालवत असे. एके दिवशी श्रीगुरू त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेकरिता गेले असता ब्राह्मणाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. भक्तिभावाने पूजा केली आणि घेवड्याच्या शेंगांची भाजी श्रीगुरूंसमोर ठेवली. ब्राह्मणाकडील भिक्षा स्वीकारून श्रीगुरू संतोष पावले आणि आता तुझा दारिद्र्य दोष निघून जाईल असे म्हणून निघाले. त्या ब्राह्मणाच्या घरी अंगण व्यापून टाकणारा असा घेवड्याचा वेल होता. त्या वेलाचे मूळ श्रीगुरूंनी छाटले आणि ते संगमावर निघून गेले. हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी आणि मुले दुःख करू लागली व म्हणाली, पहा बरे आमचे दैव, देवाने काय केले पहा. आम्ही त्या यतीश्वराला असा काय त्रास दिला जेणेकरून त्यांनी वेल समूळ उपटून जमिनीवर टाकून दिला. अशा रीतीने पत्नी तीव्र शोक करू लागले. हे पाहून ब्राह्मण संतापला आणि म्हणाला, हे आपल्या दैवात असेल ते तसे घडेल. ज्याप्रमाणे जे घडते ते सर्व काही विश्वेश्वर शंकरांच्या इच्छेने घडते. हे विश्व त्याच्याच अधीन आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा करताही तोच आणि त्याच्याच योगाने मुंगीपासून प्रत्येकाचा सर्व पसारा तो सांभाळतो. सर्वांना तोच खाऊ घालतो. सिंह आणि हत्ती सुद्धा त्याच्याच कृपेने जगत आहेत. स्थूल आणि सूक्ष्म असा भेद असणारे 84 लक्ष जीव तेथे नांदत आहेत. ईश्वराने सर्वप्रथम त्यांचा आहार निर्माण केला आणि नंतर त्यांची उत्पत्ती केली. राजा आणि रंक यांच्याकडे तो समदृष्टीने पाहतो आणि सृष्टीचे यथायोग्य रक्षण करतो. आपले पूर्वकर्म जसे चांगले वाईट असेल तसेच फळ आपल्याला प्राप्त होते. पूर्वजन्मीच्या पाप पुण्याचा ठेवा जसा असेल तसे कर्मफल आपण भोगत असतो. मग त्याकरिता विपरीत घडल्यास इतरांना दोष का द्यावा, नशिबास बोल का लावावे. आपल्या दैववशात उणीव कमतरता असल्यास दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे ठरेल. जे पेरले तेच उगवते आणि तेच भक्षण करावयास लागले याचा दोष इतरांवर का घालावा. तू आपल्या प्रारब्धाचा विचार न करता दोष दिलास. अज्ञान आणि मायामोहामुळे तू आमच्या मुखातील घास यतिवरांनी काढून घेतला असे म्हणालीस. तो आम्हास तारणारा आहे. आमच्याकडून भिक्षेच्या रूपाने जणू त्याने आपले दारिद्र्यच नेले आहे. यापुढेही तोच आम्हाला या दुःखातून तारणारा आहे. असे म्हणून त्या ब्राह्मणाने तुटलेला वेल पूर्णपणे काढला आणि गंगेस अर्पण केला. कृष्णा नदीत टाकला. वेल टाकून दिला असता तरीही मूळ मात्र जमिनीतच रुतले होते. हे पाहून ब्राह्मण मूळ उपटून काढण्यासाठी जमीन खणू लागला. मूळ उपटून काढताना खणलेल्या जमिनीत त्याला एक हंडा सापडला. हे पाहून आनंदित झालेला ब्राह्मण हंडा घेऊन घरात गेला आणि म्हणाला, हे पहा काय नवल घडले. यतीश्वर आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी वेल उपटून काढला म्हणूनच हा हंडा द्रव्याने भरलेला प्राप्त झाला. तो कुणी सामान्य मनुष्य नसून देवावतार आहे. जणू आमचे दारिद्र्य दूर करण्यासाठीच तो आला आहे. चला आपण त्याच्या दर्शनाला जाऊया. त्यानंतर संगमावर जाऊन त्या ब्राह्मणाने घडलेली घटना आनंदाने श्रीगुरूंच्या कानावर घातली आणि त्यांनी उत्तम प्रकारे पूजा केली. तेव्हा श्रीगुरू त्यास म्हणाले, तुम्ही हे वृत्त कुणासही सांगू नये. तुमच्या वंशात अखंड नांदू पाहणारी लक्ष्मी जर का तुम्ही माझे रूप सर्वत्र प्रकट केले तर तुम्हाला सोडून निघून जाईल. श्रीगुरूंनी ब्राह्मणाला उत्तम आशीर्वाद दिला आणि पुत्रपौत्रांसह सुखाने संसार कराल असे सांगितले. अशा तऱ्हेने श्रीगुरूंकडून वर प्राप्त झाल्याने ब्राह्मण आपल्या पत्नीसह घरी गेला. गुरुकृपा झाली की केवळ गुरूंच्या दर्शनानेच दैन्य दूर होते. त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा झाली. त्यांचे दैन्य कसे बरे शिल्लक राहील. जो कल्पवृक्षाच्या आश्रयास राहिला त्याच्यापाशी विघ्न कसे येईल. ज्यास देवाची अनुकूलता नाही त्याने श्रीगुरू चरणांचा आश्रय घ्यावा. श्रीगुरू त्यास पहिलं तरी पोचवतील आणि तो दैन्यधारी सर्वांस पूज्य होईल. जो गुरूंची भक्ती करेल त्यास इह परलोकी सौख्य प्राप्त होईल. त्याच्या घरी 8 प्रकारचे ऐश्वर्य आणि लक्ष्मी नांदत राहील. अशा या श्रीगुरूचा महिमा मनोभावे भक्तिभावे पूजावा. श्रीगुरू हे कामधेनूच आहेत असे सिद्धमुनी नामधारकास म्हणाले. गंगाधराचा पुत्र विस्तारपूर्वक सांगत असलेल्या श्रीगुरुचरित्राची पुढील कथा ही अमृता समान आहे. त्यास एकचित्ताने श्रवण करावे. विवेक व सारासार बुद्धीने हे श्रीगुरुचरित्रामृत सेवन करावे. या कथाभागामध्ये ब्राह्मणाच्या दारिद्र्यहरणाविषयीचा वृत्तांत सांगण्यात आला आहे. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादातून घडणारा
अमरापूर महिमा व ब्राह्मण दारिद्र्य हरणाचा असा हा 18वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.